अर्थ मराठी सादर करीत आहे एक अद्भुत अलौकिक रम्य विश्वात घेऊन जाणारी आणि त्याचबरोबर जीवनविषयक तत्वज्ञान सांगणारी उत्कंठावर्धक कादंबरी ऑडिओ बुक स्वरूपात. नागमणी एक रहस्य. लेखक प्रसाद शिर्के. वाचनस्वर वैशाली दैवतकर. ऐकत रहा नागमणी एक रहस्य. प्रकरण 15. पुनर्जन्म. प्रकाश नागलोकातून परतल्यानंतर जवळपास 20 वर्षानंतरची ही गोष्ट आहे. मध्यरात्र झाली होती, त्यामुळे सर्वत्र शांतता पसरली होती. याच शांततेचा भंग करणारा कुत्र्यांच्या रडण्याचा आणि भुंकण्याचा आवाज सर्वत्र घुमत होता. त्यातच कुठून तरी ढोल, ताशे आणि घुंगरांचा आवाज मध्ये मध्ये ऐकू येत होता. कुत्र्यांच्या अशा विचित्रपणे रडण्यामागे नक्कीच काहीतरी गंभीर कारण असणार, ही गोष्ट प्रकाशच्या लक्षात आली होती. सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे रात्री निद्राधीन होण्याची प्रकाशची सवयच आता मोडली गेली. तो फक्त अंथरुणावर पडून होता आणि तसेही कुत्र्यांच्या अशा विचित्र आवाजामुळे रात्रीची शांतता भंग झाली होती आणि त्याच्या मनाचीही. न राहून तो ताडकन उठला आणि त्याच्या घराच्या खिडकीतून बाहेर पाहू लागला. इमारतीखाली कुत्रे सोडून बाकी कोणीही नव्हते, परंतु हे दृश्य तर सर्वसामान्य मनुष्यासाठी होते. प्रकाशला तर इमारतीपासून काही अंतरावर भलतेच दृश्य दिसत होते, जे एखाद्या सर्वसामान्य मनुष्याच्या दृष्टीस पडणे शक्यच नव्हते. काही क्षणातच वेताळाचे आगमन होणार होते. आपल्या सक्षम ज्ञानेंद्रियांमुळे या गोष्टीची चाहूल कुत्र्यांना आधीच लागली होती आणि शेवटी तसेच झाले. क्षणार्धात वेताळाचे आगमन झाले. भूत, प्रेत आणि पिशाच्च यांचा राजा असलेला वेताळ आपल्यासोबत आपली प्रचंड फौज घेऊन आला होता. वेताळाच्या मागून चालणारी ती सर्व भूते एखाद्या मिरवणुकीप्रमाणे चित्रविचित्र आवाज उत्पन्न करणारी वाद्ये वाजवत नाचत चालली होती. त्यांचे नृत्य जितके विचित्र होते, त्यापेक्षा त्या वाद्यांचा आवाज खूपच भयावह होता. जसजशी वेताळाची स्वारी पुढे पुढे येत होती, तसतसे कुत्र्यांचे भुंकणे अधिकच वाढू लागले. जणू काही ते एकमेकांना वेताळाच्या आगमनाची सूचनाच देत होते. हा सर्व प्रकार प्रकाशच्या घरापासून खूप दूरवर घडत होता. तरीही प्रकाश तो आपल्या दिव्य दृष्टीने स्पष्टपणे पाहू शकत होता. वेताळ इथे का आला असावा, हे जाणून घेण्यासाठी प्रकाशही आता खूप उत्सुक झाला होता. घरात असलेल्या त्याचा पुत्र विक्षर अगदी गाढ झोपी गेल्याचे पाहून तो हळूच घराबाहेर पडला आणि त्याने घराचा दरवाजा बाहेरच्या दिशेला खेचून घेऊन नीट बंद केला. दरवाजा आतून नीट बंद झाला आहे की नाही हे तपासून झाल्यावर तो इमारतीखाली आला. वेताळाची स्वारी आता बरीच पुढे निघून गेली होती, त्यामुळे तो झपाझप पावले टाकत तिथपर्यंत पोहोचला आणि गुपचूपपणे त्याचा पिछा करू लागला. काही वेळाने ती स्वारी एके ठिकाणी थांबली. ते ठिकाण स्मशान होते. वेताळाने आपल्या सैन्यापैकी काही निवडक पिशाच्यांसह आपले काही सैन्य त्या स्मशानाबाहेर ठेवून निवडक भूत पिशाच्यांबरोबर स्मशानात प्रवेश केला. स्मशानात काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती काळ्या रंगाचे आसन करून तोंडातल्या तोंडात काही मंत्र पुटपुटत होता. त्याच्या बाजूला दुसऱ्या एका पात्रात काळे उडीद ठेवले होते. त्या उडीदांवर त्याने एक पणती ठेवली होती. त्या पणतीच्याच उजेडामुळे तेथे काहीसा अंधुक प्रकाश निर्माण झाला होता. त्याने आपल्या अवतीभोवती बरीचशी सुगंधित फुले पसरवून ठेवली होती. त्यांचा सुगंध तिथे सर्वत्र दरवळत होता. तोंडातल्या तोंडात मंत्र उच्चारण करून आपल्या साधनेत मग्न असलेल्या त्या व्यक्तीने अशा प्रकारची वातावरण निर्मिती वेताळाला प्रसन्न करण्यासाठी केली होती, ही गोष्ट प्रकाशच्या केव्हाच लक्षात आली होती. तरीही हा सर्व काय प्रकार सुरू आहे हे जाणून घेण्याची त्याला फार उत्सुकता लागलेली होती, म्हणून तो या सर्व प्रकारामध्ये हस्तक्षेप करणार नव्हता. त्या व्यक्तीने वेताळाचा स्मशानात प्रवेश होताच आपले नेत्र उघडले. कदाचित त्याला वेताळाच्या आगमनाची चाहूल लागली असावी. त्यावरून ही व्यक्ती एक सिद्ध तांत्रिक असावी असा प्रकाशचा अंदाज होता. वेताळ त्याच्या जवळ जाताच तो वेताळासमोर नतमस्तक झाला. वेताळाने त्याला वर बघण्यास सांगितले, म्हणून आता तो तांत्रिक होवड्या नेत्रांनी वेताळाकडे आणि त्याच्या अवतीभोवती असलेल्या सर्व शक्तींकडे जरासुद्धा भयभीत न होता
एक एक करत दृष्टिक्षेप टाकू लागला. त्यानंतर तांत्रिकाने वेताळाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याजवळील मिठाई आणि फळे अर्पण केली. त्याने तसे करताच वेताळ त्याच्याशी बोलू लागला. मला प्रसन्न करण्यासाठी तू कित्येक दिवस सातत्याने चालणारी ही महाकठीण साधना केलेली आहेस. तुझ्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठी मी बऱ्याचदा तुझ्या साधनेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, पण तू त्या सर्व अडचणींवर मात करून शेवटी आजच्या अमावस्येच्या रात्री तुझी साधना यशस्वीपणे पूर्ण केलीस. फार मोठ्या तपानंतर मला प्रसन्न करणारा तू एक अत्यंत सामर्थ्यवान मनुष्य आहेस. अर्थातच त्यामागे तुझ्या पूर्वजन्माची महत्त्वाची भूमिका आहे. बोल, काय इच्छा आहे तुझी? मी तुझ्या साधनेवर अत्यंत प्रसन्न आहे. तू माझ्या आज्ञेप्रमाणे माझे सर्व आदेश मान्य करून मला माझे इच्छित कार्य पूर्ण करण्यासाठी सहाय्य करावेस, अशी माझी इच्छा आहे. तो तांत्रिक म्हणाला. ठीक आहे, कुठल्या प्रकारचे सहाय्य हवे आहे तुला? वेताळाने विचारले. त्यावर तो तांत्रिक मोठमोठ्याने भेसूरपणे हसू लागला आणि काही क्षणातच त्याने आपले हसणे थांबवून स्मशानाबाहेर उभ्या असलेल्या प्रकाशकडे अंगुली निर्देश करून, मला ह्या जीवाला आणि त्याच्या कुटुंबाला संपवून त्याच्याजवळील नागमणी प्राप्त करावयाचा आहे, ही इच्छा वेताळासमोर व्यक्त केली. वेताळाचा पाठलाग करून बराच वेळेपासून वेताळाचे आणि तांत्रिकाचे बोलणे लपून ऐकणाऱ्या प्रकाशला काही कळण्याच्या आतच त्याला वेताळाने आणि त्याच्या बरोबरच्या भूतपिशाच्यांनी लगेचच घेरले. या तांत्रिकाला आपण इथे उपस्थित असल्याचे कसे काय समजले आणि याला आपल्या कुटुंबाचा सर्वनाश कशासाठी करायचा आहे याचा आणि आपला काय संबंध, या सर्व गोष्टींचा प्रकाश विचार करत असतानाच तू मला अजून नीट ओळखले नाहीस वाटते, तांत्रिक तावातावातच म्हणाला. तसे प्रकाशने आपले नेत्र मिटले. तशी क्षणार्धातच त्याने आपल्या अंतर्ज्ञानाने त्या तांत्रिकाची मूळ ओळख पटली. म्हणजे तू? प्रकाश उद्गारला. होय, तू इतका बेसावध असशील असे वाटत नव्हते मला, तांत्रिक म्हणाला. इतकी वर्षे मी गाफील राहिलो, त्याचेच हे परिणाम आहेत, नाहीतर मी असे घडूच दिले नसते, प्रकाश म्हणाला. तितक्यातच आपण इथे काय करत आहात आणि कोणाशी बोलत आहात, हे शब्द प्रकाशच्या कानावर पडले. तसे त्याने मागे वळून पाहिले तसा त्याला आश्चर्याचा झटकाच बसला. तो आवाज विक्षरचा होता. त्याला पाहताच, पण तू इथे कसा, असा प्रश्न त्याने विक्षरला केला. ते मलाही पूर्णपणे माहिती नाही, कशी ते माहीत नाही, पण मला अगदी अचानक जाग आली. मला आपल्या घराचा दरवाजा उघडा दिसला, म्हणून मी तो बंद करण्यासाठी उठलो, तर तुम्ही घरात नसल्याचे मला जाणवले. म्हणून तुम्ही बाहेर आहात का हे बघण्यासाठी मी आपल्या घराबाहेर पडलो. पण त्यानंतर मी इथपर्यंत कसा पोहोचलो हे माझे मलाच कळले नाही. परंतु आपण इथे आणि ते पण ह्यावेळी काय करत आहात? असे बोलता बोलता त्याने थोडेसे स्मशानाच्या आत डोकावून पाहिले. तसा त्याच्या शरीराला कंप फुटला. भीतीने त्याचे हातपाय थरथर कापू लागले आणि तोंडातून एक शब्दही बाहेर येईनासा झाला. आपल्या आजवरच्या आयुष्यात त्याने कधीही कल्पना केली नसावी इतके भयंकर दृश्य त्याच्या डोळ्यासमोर तो पाहत होता. त्या ठिकाणी कित्येक भूत, प्रेत, पिशाच, अक्राळ विक्राळ रूप धारण केलेला वेताळ आणि आपल्या साधनेने या सर्व शक्तींना तिथे बोलवणारा विचित्र वेशातील तांत्रिक त्याच्या दृष्टीस पडला. काही क्षण त्या तांत्रिकाची आणि विक्षरची नजरानजर झाली. त्या तांत्रिकाने विक्षरला आपल्या जवळ येण्यास सांगितले. तसा प्रकाश त्याला आपल्याजवळ बोलावू लागला. विक्षर, त्याच्याजवळ जाऊ नको म्हणून ओरडू लागला. परंतु विक्षरची आणि त्या तांत्रिकाची नजरानजर होताच त्याने विक्षरला वशीभूत केले होते. त्यामुळे त्याच्यावर प्रकाशच्या बोलण्याचा काहीच परिणाम होणारा नव्हता. तो थेट त्या तांत्रिकाजवळ चालत गेला. आपल्या मुलाचे प्राण संकटात आहेत हे जाणून प्रकाशने आपले डोळे मिटले आणि तो तोंडातल्या तोंडात मंत्र पुटपुटू लागला. क्षणार्धातच त्याने आपल्या अवतीभोवती जमा झालेल्या भूत आणि प्रेत आणि पिशाच्यांवर दृष्टिक्षेप टाकला. तसे ते सर्वजण बर्फ गोटावा तसे आपल्या जागी स्थिर झाले. प्रकाशने आपल्या स्तंभन शक्तीने त्या सर्वांना स्तंभित केले होते आणि त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्याने विक्षरला तांत्रिकाच्या तावडीतून सोडवले. प्रकाशने त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. त्याच्या हाताच्या स्पर्शाने विक्षर थोडा भानावर आला. आता प्रकाश विक्षरला तिथून घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच वेताळाने त्या दोघांना अडवले. हे बघून प्रकाशला आश्चर्य वाटले. त्याच्या स्तंभन शक्तीचा परिणाम वेताळावर झालेला नव्हता.
प्रकाशने विक्षरला आपल्या तावडीतून सोडवल्यामुळे तांत्रिक अधिकच खूप चिडला होता. त्यामुळे त्याने संधीचा फायदा घेऊन वेताळाला आव्हान केले, तू जर माझ्यावर खरोखर प्रसन्न असशील तर याच क्षणी या मनुष्याचा वध करून त्याच्याजवळील नागमणी त्याच्या शरीरापासून विलग करून माझ्या ताब्यात दे आणि तत्पूर्वी त्याच्या मुलाला इथे माझ्याजवळ घेऊन ये. तांत्रिकाने असे आवाहन करताच वेताळने प्रकाशला आपल्या बाहुपाशात गुंडाळले. तेवढ्यातच त्या तांत्रिकाने विक्षरला आपल्या ताब्यात घेतले आणि तो प्रकाशचे शरीर आपल्या दोन्ही हातांनी आवळू लागला. तो प्रकाशच्या शरीरावरची आपली पकड अधिकच घट्ट करत त्याच्या शरीराची सर्व हाडे मोडून टाकण्याच्या प्रयत्नात होता. तितक्यातच वेताळाच्या बाहुपाशात अडकून पडलेला प्रकाश त्याच्या तावडीतून सुटून अदृश्य झाला आणि क्षणार्धातच त्याने विक्षरची तांत्रिकाच्या ताब्यातून मुक्तता केली. तांत्रिक प्रकाशच्या शक्तींसमोर हतबल होता. त्यामुळे तो वेताळावर चिडला, वेताळ, मी तुझ्यावर इतके साधे काम सोपवले होते, पण तू ते सुद्धा करू शकणार नसशील तर धिक्कार असो तुझा. तांत्रिकाच्या बोलण्याने वेताळाचा राग आता अनावर झाला होता. तो पुन्हा प्रकाशच्या अंगावर धावून गेला, परंतु प्रकाशने त्याला आपल्या दिव्य शक्तीने तिथेच रोखले. कदाचित तू मला पूर्णपणे ओळखू शकला नाहीस वेताळ, प्रकाश म्हणाला. त्यावर वेताळ विचित्रपणे मोठ्या मोठ्याने हसू लागला. अरे सर्पा, मी तुला केव्हाच ओळखले आहे, पण तू माझ्यासमोर एखाद्या गांडुळाप्रमाणे आहेस. त्यामुळे निमूटपणे माझ्या मार्गातून बाजूला हो. वेताळ संतापाने उद्गारला. ठीक आहे, ते कळेलच आता तुला. असे बोलून वेताळला काही कळण्याच्या आत प्रकाश वेताळाच्या जवळ गेला आणि त्याने त्याच्या थोबाडीत एक सणसणीत लात मारली. त्या लातेचा प्रहार इतका जोरदार होता की वेताळ जमिनीवर कोसळला. त्याच्या दुसऱ्या क्षणी प्रकाश वेताळाच्या शरीरावर बसून तो आपल्या दोन्ही हातांनी त्याचा गळा दाबू लागला. प्रकाशच्या सामर्थ्याची तांत्रिकाला आधीपासूनच कल्पना होती, तरी वेताळ त्याचा सामना सहजतेने करू शकतो असे त्याला वाटत होते. पण आता त्याचा हा समज त्याला खोटा ठरताना दिसत होता. प्रकाशने वेताळाची मान आवळताच तो एखाद्या मनुष्याप्रमाणेच विवळू लागला. हा सर्व प्रकार बघून स्मशानभूमीच्या बाहेर उभे असलेले सर्व भूत पिशाचही भयभीत झाले. तांत्रिक आता खूपच भयभीत झाला होता. त्यामुळे तो तिथून पळ काढण्याच्या तयारीत होता. वेताळ, मी जर मनात आणले तर तुझा या क्षणी सर्वनाश करू शकतो. बोल, तुझी काय इच्छा आहे? प्रकाशने वेताळला विचारले. तसा वेताळ आपली हार पत्करून आपली सुटका व्हावी म्हणून प्रकाशची माफी मागू लागला. प्रकाशने वेताळाला आपल्या तावडीतून मुक्त केले. तसा वेताळाने क्षणाचाही विलंब न करता आपल्या सैन्यासकट तिथून पळ काढला. वेताळ निघून गेल्याचे बघून तांत्रिक अधिकच भयभीत झाला. आता जरी मला जावे लागले तरी मी जी गोष्ट मागच्या जन्मी करू शकलो नव्हतो ती मी या जन्मी शक्य करून दाखवणार आहे. ज्याप्रमाणे माझा या पृथ्वीवर मनुष्यरूपात जन्म झाला आहे त्याचप्रमाणे नागराजाचाही जन्म झाला आहे आणि त्याने आता कुठल्या रूपात जन्म घेतला आहे हे देखील तुला ठाऊक असेलच. इतके बोलून तो अदृश्य झाला. प्रकाशला त्याच्यावर येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना देणारा हा तांत्रिक म्हणजे त्याच्या पूर्वजन्मातील नागऋषी होता. ही गोष्ट प्रकाशने आपल्या नेत्रमिट्टाक्षणी जाणली होती, पण त्याला त्याच्या पूर्वजन्माचा बोध कसा काय झाला असावा? त्याच्या पूर्वजन्माच्या सर्व स्मृती जागृत कशा झाल्या? अशा प्रकारे कित्येक प्रश्नांनी प्रकाशच्या मनात जन्म घेतला होता. रात्री घडलेल्या प्रसंगानंतर आपला पिता प्रकाश हा कोणी सर्वसामान्य मनुष्य नाही ही गोष्ट विक्षरच्या लक्षात आली होती. स्मशानातील तांत्रिकाला तो आधीपासूनच ओळखत होता. इतकेच नव्हे तर आपल्या पित्याचा आणि त्याच्या पूर्वजन्मापासून काहीतरी संबंध होता हे त्या दोघांच्या संभाषणावरून अगदी स्पष्ट झाले होते. प्रकाशने भूत, प्रेत आणि त्यांचा अधिपती असलेल्या वेताळालाही आपल्यासमोर अगदी सहज नमवले होते. या सर्व गोष्टी त्याला घरी आल्यावरही सारख्या सारख्या आठवत होत्या. त्यामुळे त्या घटनेचा विचार करून जणू त्याचे मस्तक फुटायचीच वेळ आली होती. आपला पिता नक्की कोण असावा हाच प्रश्न सतत त्याच्या मनामध्ये घर करत होता. शेवटी न राहून त्याने सकाळी प्रकाशकडे त्याबद्दल विचारणा केली. प्रकाशला त्याला सत्य सांगायचे नव्हते, पण विक्षर जणू हट्टालाच पेटला होता. काल रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल तुझ्या आईला काही सांगायचे नाही असे त्याने विक्षरला बजावून सांगितले होते. विक्षरनेही अद्याप प्रकाशला दिलेला शब्द पाळला होता, पण तरीही कालच्या रात्री घडलेला सर्व प्रकार त्याच्यासाठी चिंतेची बाब असल्यामुळे तो भरपूर अस्वस्थ झाला होता.
आता काहीही झाले तरी सत्य काय ते जाणून घ्यायचेच हे त्याने आपल्या मनाशी ठरवले होते. त्याच्या मनाची झालेली अवस्था विक्षरला पाहवत नव्हती, म्हणून नाईलाजाने प्रकाशने त्याला हे रहस्य सांगण्याचे मान्य केले. विक्षर, तुला काय आणि इतर सामान्य मनुष्याला काय या विश्वाविषयीच्या बऱ्याचशा रहस्यमय गोष्टी माहीत नसतात. त्या माहिती असू शकत नाही. अशी स्थिती इथे कायम निर्माण झालेली असते आणि यापुढेही ती कायम राहणार आहे. या मनुष्याच्या जगात अशी कितीतरी रहस्य आहेत जी त्याला कधीच कळू शकणार नाहीत. त्यातील काही रहस्य तर सामान्य मनुष्याच्या आकलन क्षमतेच्या बाहेरची आहेत. त्यामुळे सामान्य मनुष्याला ही रहस्य समजून घेताच येत नाही. मनुष्याचे हे दुर्दैव आहे की ह्या जगात तो जन्माला येतो आणि उघड्या डोळ्यांना जे जग दिसते फक्त त्यावरच विश्वास ठेवतो आणि एक दिवस ह्याच अर्धवट ज्ञानासोबत हे जग सोडून जातो. त्यामुळे ह्या जगातील बऱ्याचशा रहस्यमय गोष्टीचे त्याला ज्ञान नसते. प्रकाशला नेमके काय बोलायचे आहे हे विक्षरच्या लक्षात येत नव्हते, परंतु आपल्या पित्याला या विश्वातील बरीचशी अद्भुत अशी रहस्य माहिती असणार या गोष्टींवर आता विक्षरचा पूर्णपणे विश्वास बसला होता. विक्षर, आता मी तुला ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्यावर तुझा किती विश्वास बसेल हे मला माहीत नाही, पण मी जे काही सांगेल ते सत्यच असणार यात काही शंका नाही. एवढे बोलून त्याने विक्षर समोर या जगातील रहस्यांचा उलगडा केला. वैशाली दहिवतकर यांच्या वाचन स्वरात आपण ऐकत होतात प्रसाद शिर्के लिखित अर्थ मराठी प्रकाशित उत्कंठावर्धक कादंबरी नागमणी एक रहस्य. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे प्रकरण कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला हा उपक्रम आवडल्यास व्हिडिओ अवश्य लाईक करा. पुढील प्रकरणांचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नव्या पुढील प्रकरणांसह.